नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। उपवास रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय वरीच्या तांदळाचा म्हणजे भगरचा गुळातला सांजा। त्यासाठी हे वरीचे तांदूळ मी 1 वाटी घेतलेले आहेत। हे तांदूळ पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे आहेत। बघा तांदूळ 5 मिनिटात कसे छान निथळलेले आहेत। हे आता एका पॅनमध्ये काढून घेते। बघा पॅनमध्ये तांदूळ काढून घेऊन आपण हा पॅन आता गॅसवर ठेवलेला आहे। हे तांदूळ आता कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे सांजा आपला चांगला मऊ होतो। बघा गॅसच्या मीडियम फ्लेमवर कलर बदलेपर्यंत आपण हे चांगले भाजून घेऊया। पहिल्यांदा हे तांदूळ लालसर असतात, भाजल्यानंतर ह्या तांदळाचा कलर पांढरा उठतो। गॅसच्या लो फ्लेमवर 5 मिनिटं हे परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकून घेणार आहे। आणि हे चांगलं एकसारखं करून घेऊया। उपवासाला तेच पदार्थ खाऊन आपण कंटाळलेलो असतो, तेवढा आपल्या फराळामध्ये बदल आणि हा पोटभरीचा फराळ म्हणून हा वरीचा गुळातला सांजा उत्तम पर्याय ठरू शकतो। हा तुम्ही नक्की ट्राय करा। बघा आता हे तांदूळ आपले चांगले भाजून झालेत। हा पॅन मी आता उतरून घेते। बघा तांदूळ मोजलेल्या वाटीनंच आपण 3 वाट्या पाणी हे गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये हे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि ह्या पाण्याला उकळी येऊ द्या। बघा पाण्याला उकळी आलेली आहे। त्यात आता ही वरी म्हणजे ही भगर टाकून हा भात आपण छान मऊ शिजवून घेऊया। बघा वरीचा सांजा करण्यासाठी पॅन आपण गॅसवर ठेवलेला गरम झाला आहे। त्यामध्ये आता हे 1 चमचा तूप टाकून घेऊया। तूप वितळलं की त्यामध्ये टाकूया हे 6 बदाम आणि 6 काजूचे असे पातळ काप करून घेतलेत आणि हे 2 चमचे बेदाणे। हे आता तुपावर थोडा वेळ परतून घेऊया। गॅसची फ्लेम आपण हे लो ठेवलेली आहे। बघा आता हे ड्रायफ्रूट्स चांगले परतून झालेत, त्यात आता टाकून घेऊया हा तयार भात। बघा कसा छान सुट्टा आणि मऊ झाला आहे। आता सगळा ह्यामध्ये टाकून घेते। आता थोडा वेळ परतून घेऊया। त्यामध्ये टाकणार आहे ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजले त्याच वाटीनं हा 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी गूळ। आता हे चांगलं परतून एकजीव करूया। गूळ पटकन विरघळण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये अर्धी वाटी दूध किंवा पाण्याचा वापर केला तरी चालेल। एकजीव झाल्यानंतर हा गूळ आपण विरघळण्यासाठी 1-2 मिनिटं असं झाकून ठेवूया। गॅसच्या लो फ्लेमवर 1-2 मिनिटं झाकल्यानंतर आणखी एकदा थोडं हलवून घेऊया म्हणजे ह्या मधला गूळ पटकन विरघळून एकजीव होईल। आता ह्यामध्ये वेलची पावडर 1 चमचा टाकूया। ते आता हलवून अजून आपण झाकून ठेवायचं आहे। गूळ विरघळून एकजीव होईपर्यंत हा सांजा मध्ये हलवत मी आता तयार करून घेते। ह्या सांज्यामध्ये केशरी येलो कलर टाकतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे, त्याबद्दल सॉरी। बघूया आता। बघा सांज्याला आपली कशी छान वाफ आलेली आहे। असा हा उपवासाचा सांजा आपला तयार झाला आहे। हा गॅस मी बंद करते आणि हा आपण आता सर्व करूया। बघा मैत्रिणींनो, उपवास रेसिपीमधला आजचा हा आपला वरीचा सांजा तयार झाला आहे। बघा माझी ही डिश तुम्हाला कशी वाटली। उपवासासाठी पोटभरीचा फराळ रोज तेच खाऊन कंटाळला तर हा
फराळाचा मेनू नक्की ट्राय करा आणि मला हा सांजा कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. ही रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपीला लाईक करा. पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.